तर आज माझ्या दुकानाच्या बॅनर पाशी या दादाने फटाकडा फेकल्यावर त्याचं काय असं हाल झालं. तर आज माझ्या 60 दिवस बिझनेस चॅलेंजच्या 22व्या दिवशी पहिल्यांदा मी रात्रीच्या 12 वाजता घरून शहरात रूमवर आलो होतो. 12:45च्या दरम्यान रूमवर पोहोचल्यावर पहिल्यांदा दुकानावर लागणारी बॅटरी चार्जिंगला लावली. मग सकाळ सकाळचं लवकर उठून नाश्त्याला लागणार किराणा पण आणून घेतला. त्यानंतर चहा आणि पोहे लवकर बनवून मी दुकानावर निघून आलो. आल्यालाच पहिल्यांदा दुकानावर कांदा आणि लिंबू कापून घेतलं आणि त्यानंतर मग दुकानावर आलेल्या कस्टमरला पण मी चहा नाश्ता पटपट दिला. तेवढ्यात थोड्या वेळाने भैयाने मला दिवाळीचा एक लाडू पण खायला आणून दिला. भावानं या 60 दिवस बिझनेस चॅलेंज मुळे तुमच्या 61-62 शुभेला तर काही घरी जाता येत नाही. पण या पोरांकडे बघून आज खरंच भावानं घरची खूप आठवण येत होती. दुकानावर नाश्ता बनवायला तरकारी पण संपली होती म्हणून 3 वाजता तरकारीच्या दुकानावर जाऊन 23व्या दिवसासाठी ती पण आणली. गाडीवर पण फार धूळ बसली होती म्हणून पाडव्याच्या निमित्ताने ती पण धुवून काढली. तसं रूमवरच्या प्यायच्या पाण्याचा जार पण संपला होता म्हणून प्यायच्या पाण्याचा जार पण 4:45 वाजेपर्यंत रूमवर घेऊन आलो. भावानं आयुष्यात पुरुषांना मोठं झाल्यावर मोठ्या गोष्टींचा त्याग